स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे। यावेळी मंत्री गणेश नाईक आणि शिंदेंमध्ये सुरू असलेल्या वादात आता राऊतांनी उडी घेतली आहे। पाहूया। शिंदेंना सीएम पदाची लॉटरी लागलेली। गणेश नाईकांचे पुन्हा शिंदेंना चिमटे। लॉटरी नाही मटका, राऊतांचा झटका। राऊतांच्या टीकेवर महायुतीचा पलटवार। महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कंबर कसली आहे, पण त्याच वेळी महायुतीच्या काही नेत्यांमधला वाद शमत नाहीये। असाच एक जुना वाद आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधला। याच वादात गणेश नाईकांनी पुन्हा एकदा नवी फोडणी दिल्याचं पाहायला मिळालंय। पालघरमध्ये बोलताना वनमंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावरनं टिप्पणी करत चिमटे काढले। शिंदेंना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्याचा टोला लगावत पुन्हा एकदा नाईकांनी शिंदेंना लक्ष्य केलं। एकनाथ शिंदे पण ऐकला का? आता बाब असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का त्याला? आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते, आनंद आहे त्या गोष्टी। पण माझं म्हणणं आहे की कमवलेलं टिकवता आलं पाहिजे। काय बोललो मी? किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही, किती कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्याची नजर असते। आता भाजपनं शिंदेंना चिमटा काढलाय म्हटल्यावर राऊत कसे शांत राहणार? राऊतांनीही नाईकांच्या सुरात सूर मिसळत शिंदेंवर पलटवार केला, पण राऊतांनी लॉटरी नाही तर मटका लागल्याचा घणाघात केला। ते मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, लॉटरी हा प्रतिष्ठित आहे। महाराष्ट्र सरकार सुद्धा कधी लॉटरी चालवत होतं, पण आजही महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर मटका सुरू आहे। आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे। फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो, तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला, पण त्यांच्या डोक्यात मटका असेल। भाजपच्या गणेश नाईकांनी केलेल्या टीकेचा विस्तार करत राऊतांनी शिंदेंना लक्ष्य केलं, पण शिंदेंची शिवसेना आणि भाजपला सुद्धा राऊतांची टीका चांगलीच जिव्हारी लागली। त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा गणेश नाईकांवरती पलटवार केला। मटका आणि जुगार खेळण्याची सवय संजय राऊत यांना आहे। 2019 साली सत्तेचा जुगार तुम्ही काँग्रेस सोबत खेळला आणि जेव्हा लोकांनी बहुमतानं महायुतीला देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी बहुमत दिलं होतं, तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन सत्तेचा जुगार खेळला, परंतु 2024 साली लोकांनी तुमचा हा जुगार मोडून काढला, तुमचा मटका फोडून टाकला आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात देवेंद्रजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले। खरं म्हणजे या राज्यामध्ये 2.5 वर्षामध्ये जे मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, एक टीम म्हणून काम केलं, ते राज्याला माहीत आहे। आणि त्याचमुळे या राज्यामध्ये महायुती सरकार लँडस्लाइड विक्ट्री आली आणि आम्ही हंडी फोडली। ती थर कमी थर लावले नाही, 232 थर लावून हंडी फोडली। ही विकासाची हंडी आहे आणि 232 आमदार या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आले नव्हते। सत्ताधाऱ्यांनी राऊतांना लक्ष्य केलेलं असलं तरी लॉटरी वादाची सुरुवात भाजपच्या गणेश नाईकांनीच केली आहे। त्यामुळे महायुती एकसंध दिसत असली तरी ठाणे आणि नवी मुंबईतल्या नेत्यांमध्ये अजूनही अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे नाईक आणि शिंदेंमधल्या राजकीय संघर्षात पुढे काय होतं, गणेश नाईकांच्या टीकेचे आगामी काळात कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।